मला ना गावच्या आठवडी बाजारचं लहानपणापासूनच आकर्षण आहे. खूपदा असंही वाटलं, की आठवडी बाजारामध्ये जावं, पण माझ्या बाबांनी कधी मला आठवडी बाजारामध्ये पाठवलंच नाही. पण आज मी आठवडी बाजारामध्ये जाते, तेही माझ्या मामांसोबत, मामांच्या गावच्या आठवडी बाजारामध्ये. आणि खरं तर मला आतून असं इतकं एक्साइटमेंट होतंय, म्हणजे एक्झॅजरेट करते मी ह्या गोष्टी आत्ताचपासून, की तिथे गेल्यानंतर मी काय करणार आहे. सगळे माझ्यासाठी अनोळखी आहेत, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स खूप आहे माझ्यात, की मी नीटच करेन सगळं. तर चला तर बघ माझ्या मामाच्या गावच्या आठवडी बाजारामध्ये. आम्ही निघलोय जाण्यासाठी आणि इथे राहिली माझ्या मामाची छोटी मुलगी 1.5 वर्षाची. ती आमच्या मागे लागलेली आहे की तिला पण यायचंय आणि ती रामू काका म्हणलीये, चायवाला रामू काका. तर आता मी गावात जायला निघालेलो आहोत. माझ्या मामांचं जे घर आहे ते शेतात असल्या कारणाने आम्ही आता गाडीवर गावामध्ये जातोय. मामाची मुलगी, मामाचा मुलगा, मामा आणि मी आज आम्ही सगळेच मिळून बाजारला जातोय. इथे तुम्ही बघता एकदम असं शीतल वातावरण होतं, कारण आम्ही 5:30-6च्या दरम्यान बाजारात जातोय. आम्ही असं प्रेडिक्ट करतोय की गर्दी नसेल. तर इथे तुम्ही बघताय आम्ही गावात पोहोचलेलो आहोत. माझ्या मामाचं गाव जे आहे ते तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव, हे काटीवालं गाव आहे. इथे तुम्ही बघताय हे जे आहे हे स्टँड आहे काटी गावचं. आणि प्रत्येक गावचा जो बाजार असतो तो मेन चौकात भरतो, जे गावचा मेन चौक आहे त्या चौकात. तर हे तुम्ही बघताय इथे एक दत्त मंदिर आहे. ह्या दत्त मंदिरामुळेच ना ह्या चौकाला दत्त चौक असंही नाव पडलेलं आहे. हा काटी गावचा मेन चौक आहे आणि ह्या भल्या मोठ्या चौकामध्ये इथे बाजार भरतो. मी थोडीशी नर्वस होते, कारण मी अशी गोष्ट पहिल्यांदाच करतेय. कदाचित माझ्या चॅनलवरती तुम्हाला असे ऍडव्हेंचर बघायलाही मिळतील इथून पुढे. तर अशा प्रकारे आम्ही बाजारात पोहोचलो. असं वाटलं होतं की गर्दी कमी असेल, पण नाही. उन्हाळा असल्यामुळे 5-6च्या दरम्यानच बाजारात जास्त लोक असतात. इथे मी माझ्या मामाची मुलगी बघितली जी आंबे विकत होते. मग म्हटलं पहिला जो हे असेल इंटरव्ह्यू टाईप तिच्यासोबतच करावा. आता बाजारात आम्ही एंट्री केलेली आहे. तिथे एक छोटी मुलगी जी माझ्या मामाचीच मुलगी आहे, इथे आंबे विकताना दिसतीये. तिला आपण आंब्यांचा भाव विचारूयात. तू कसे दिले आंबे? 50 रुपये. 50 रुपये किलो. हा, छान आहेत का? ह्याचे आम्ही रस करू शकतो का? होय. हेच ते दत्त मंदिर आणि हे काका त्याच्याच बाजूला बसले होते. इथे तुम्ही बघताय हँडक्राफ्टेड जे शिपतारे असतात, ज्याला आपण चपाती वगैरे ठेवण्याची टोपली वगैरे म्हणतात, ते कसे असतात, त्याची किंमत काय असते आपण आता विचारूयात. याची किंमत काय आहे दादा? याची किंमत आहे 100 रुपये. याची 130 रुपये आहे. हे घेतलं तरी 120 रुपये आहे. हे घेतलं तर 70 रुपये आहे. तुम्ही बघताय ह्याच्या किमती अशा लावलेल्या आहेत, एकदम अशा कन्व्हिनियंट किमती असतात. आपण प्लास्टिकचा जास्त वापर करतो हल्ली, पण अशा हँडक्राफ्टेड गोष्टी घेत नाहीत. हाताने विणायला गेलं तर खूप सारा वेळ लागतो आपल्याला, तरी पण मोजक्या किमतीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिल्या जातात. हे सुपाच्या किमती सांगा. हे सूप 150 रुपयाला सांगता, पण आम्ही 125 रुपयाला देतात. हा, तुम्ही कुठले दादा? आम्ही वैराग मधले वैराग मधून येतं. जर आठवड्याला येतात? जर आठवड्याला येणार. कधीपासून येतं? किती वर्ष झाली आज तुम्हाला? 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्षापासून इथेच हा, आहे. चालेल. चला तर आता आपण पुढे जाऊयात. तुम्ही इथे बघताय छोटी मोठी दुकानं इथे टाकलेली असतात. जे शेतकरी असतात त्यांच्या शेतातला जो काही भाजीपाला असेल तो इथे येऊन विकतात. भाव लावले जातात, भाव कमी केले जातात. आठवड्याचा जो पूर्ण बाजार आहे, लागणारा भाजीपाला आहे, तो इथे घेतला जातो. आणि अशा प्रकारे हा आठवडी बाजार असतो, ज्याच्यामध्ये आठवड्यात लागणाऱ्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकाच जागी बाजारात एंट्री केलेली आहे. इथे तुम्ही बघताय ही चिगळाची भाजी आहे, ही रान भाजी आहे. ह्याच्या भाकऱ्या वगैरे बनवले जातात. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता, याची मी भाकरी बनवलेली तुम्हाला दिसेल. तर या आजींना काकींना आपण फक्त त्याचा भाव विचारूयात की कसे आहेत ते. चिगळ कशी दिली तुम्ही? 10ला पाव किलो आहे. 10ला पाव किलो. तर बघा तुम्ही अशी 10ला पाव किलो वगैरे अशी चिगळ भेटते. रान भाजी आहे ही. तुम्ही सिटीमध्ये बघायला वगैरे गेलात तर एकदम अशा कमी पैशांमध्ये ह्या गोष्टी भेटणार नाहीत, ज्या आपल्याला गावाकडे भेटतात. आणि याची तुम्ही भाजी करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आयर्न असतं. ही जर तुम्ही कच्ची खाल्ली तर तुमच्यामध्ये फोलिक ऍसिड वगैरे ह्याची क्षमता कमी असेल तर ती. अशा प्रकारे पुढे मी अजून बाजार बघायला सुरुवात केली. इथे तुम्ही बघता जशी मी चालत जाते तसा बाजार काही संपतच नाहीये, कारण जिथे जिथे मी चालत होते तिथपर्यंत बाजार चालूच होता. मी माझ्या मामांना विचारत होते की मामा आणखी किती लांब, कारण खूप मोठा बाजार आहे. बाजूच्या 4-5 वाड्याही इथं बाजारासाठी येतात आणि आठवड्यातून एकदाच भरतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे म्हणजे मोजक्या दरातही भेटून जातात.
इथे पुढे मी व्लॉगिंगच चालू होते. मी फक्त कॅमेरा फिरवला आणि मला मोबाईलमध्येच माझे आजोबा इथे दिसले आणि मी पहिल्यांदा म्हटलं ना, सगळे माझ्यासाठी अनोळखी असतील त्यामुळे माझा कॉन्फिडन्स जास्त असेल. पण खरं तर माझे ओळखीचीच माणसं मला इथं भेटत होते. आजोबा भेटले, त्याच्यानंतर मी आणखी पुढे बाजाराला चालू केलं. बाजारात तसं आम्हाला खूप काही घ्यायचं नव्हतं, कारण अगोदरच गेल्या ह्याच्यात घेतलेल्या गोष्टी तशाच होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे आमरस आहे, आमच्या घरी आंबे खूप आहेत मामाच्या, त्यामुळे आंब्यामुळे ना भाज्यांची तेवढी गोष्टच येत नाही. दररोज आंबे, दूध आणि मच्छी वगैरे अशा गोष्टी चालू राहतात. इथून आम्ही पुढे जातच होतो, तेवढ्यात अजून एक माझ्या मामाचा मुलगा इथे दिसला. नाही म्हणजे ह्या बाजारामध्ये अनोळखी लोकं कमी आणि ओळखीचीच सगळी लोकं मला दिसत होती. इथे तुम्ही बघताय आम्ही पुढे जातोय आणि आता सध्या ना मला मिरची घ्यायची होती. आजीने आम्हाला मिरच्या सांगितल्या, ते घ्यायचं होतं फक्त. इथे एक आजी नाताचं हे दिसलं मला. आजी होती आणि नातू. आजी विचारत होती त्या नातवाला, की "आणखी काही तुला खायला घ्यायचंय का?" ही छोटीशी मुलगी खरं तर इथे विकत बसलेले, म्हणजे आपण म्हणत नाही का लहानपणापासूनच आपल्याला ना बाळकडू पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, व्यावहारिक ज्ञान पाहिजे. तसंच बाजारामध्ये आल्यावरही कळतं. म्हणूनच की काय लहानपणी मी माझ्या मैत्रिणींना आजीसोबत बाजारात जाताना पाहायचे. कारण त्यांनाही कळायचं कोणती गोष्ट किती रुपयाला आहे, कशी घ्यायची, भाव कसा तोलायचा, कसा पाडायचा, नफा, तोटा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला लहानपणापासूनच समजलेल्या बऱ्या असतात. कारण मोठ्या झाल्यानंतर ह्या गोष्टी कोणी शिकवत नाही आणि आपण प्रत्येक गोष्टीत फसत राहतो मात्र. इथे आम्ही कोथिंबीर बघत होतो. आता कोथिंबीरच फक्त घ्यायची राहिलेली आणि माझ्या मामांचं म्हणणं होतं, की गावरान कोथिंबीर घेऊ, म्हणजे लांब असतानाही तिचा वास आला, की समजायचं ती गावरान कोथिंबीर आहे. माझी आजी त्याचं मीठ बनवून ठेवतात. त्याच्यामुळे गावरान कोथिंबीर घेतलं, की ते मीठही खूप दिवस जातं. ती कोथिंबीर वाळत नाही आणि त्याच्यामुळे मामा इथे गावरान कोथिंबीर आणि मटकी घेत होते. माझ्या मामाच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मटकी, चपाती खायला खूप आवडतं. मग इथे मटकी घेत होते. तिथूनच आम्ही पुढे अजून चालायला चालू केलं. कोथिंबीर शोधत होतो खरं तर आणि पुढे जाता एका ठिकाणी ना आम्हाला कोथिंबीर दिसली, जिचा वास ना लांब असतानाच येत होता. एकदम मस्त अशी गावरान कोथिंबीर होती. ही काहीतरी ₹15 ला कोथिंबिरीची जी पेंडी आहे ती होती. मामांनी पैसे दिले आणि आम्ही ती घेत. तर आता मी आलेले आहे ज्याला आपण स्वीट मार्ट म्हणतो त्यांच्याकडे. त्यांना विचारूयात त्यांचं नाव काय आहे, त्यांनी कधीपासून हे चालू केलं. तुमचं नाव काय आहे? अशोक पंडित गवळी. तर तुम्ही कधीपासून ह्या व्यवसायात आहात? आजोबापासून. म्हणजे तुमच्या 3-4 पिढ्या ह्याच व्यवसायात आहेत. हां. हे सगळं तुम्ही विकत आणता की घरी बनवता? घर सगळं घरी बनवतो आपण. स्वीट मार्ट म्हटलं ना आपल्यावर छाप पडलेली असते की मारवाडी लोक. स्वीट मार्ट पहिलं महाराष्ट्राची आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येही केलं जातं. हे जे तुम्ही इथे बघताय हे स्वतः त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलं जातं. हे कुठूनही बाहेरून येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहानपणापासून मी यांच्याकडची ही जी जिलेबी आहे ना, मग आमच्या घरच्या सगळ्या कार्यासाठी ही वापरली जाते. इतकंच काय, ह्या काठीगावच्या आसपासच्या गावांमधूनही ह्याच्यासाठी यांच्याकडे खूप सारी ऑर्डर घेतात हे आणि स्वतः हे मस्तपैकी बनवतात. ह्याच्यात तुम्ही जर इथे येऊन बघितलात, एकदा जर ह्याची चव घेतली तर तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. तर तुम्ही ह्या बाजारात कधीपासून आहे का? मी ह्या बाजारात 25 वर्षापासून. हा बघा तुम्ही, म्हणजे एखादा उद्योजक 25 वर्षापासून जर ह्याच उद्योगात असेल तर तो किती सक्सेसफुल आणि त्याच्या हाताची चव त्या व्यक्तीच्या किती चांगली असू शकते हे तुम्ही पाहू शकता. हे जे काका आहेत ना, यांना गवळी काका असं आम्ही म्हणतो. लहानपणापासून यांच्याकडचीच भज्जी, यांच्याकडचीच जिलेबी आमच्या प्रत्येक कार्यासाठी वापरली जाते. खरं तर मी यांना पहिल्यांदा भेट देतेय. माझे जे वडील आहेत ते एसटी कंडक्टर आहेत. तेही यांच्या हॉटेलमध्ये आले की तेही नेहमी भज्जी खायचे. त्यांना पण यांच्या इथली भज्जी खूप आवडतात. मी अशा प्रकारे जिलेबी घेतली, भज्जी घेतली, त्याच्याबरोबर हा जो चिवडा आहे तोही घेतला आणि आता घरी जाऊन मस्तपैकी हा फस्त करणार आहे. जे शिपतऱ्या वगैरे विकणारे काका होते ना, ते ना मला त्यांच्या मोबाईलमध्ये माझं चॅनल सबस्क्राईब करायला लावत होते, जेणेकरून त्यांचा व्हिडिओ आहे मी टाकल्यानंतर त्यांना बघायला भेटावा. तर हा मेन चौक आहे. इथे तुम्ही बघता एक सेवा केंद्र आहे. तेही खूप चालतं असं म्हणतात ह्या गावामध्ये. आणि हे जे दत्त मंदिर आहे ना, हे मंदिराच्या समोरच अशी भेळ, पाणीपुरी याचे छोटे छोटे मेवाडवाले सेंटर आहेत, जे छोटे त्याचे गाडे आहेत. त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि घरी जाताना ना मामा विचारत होते की अथर्वला की काय खायचंय, तर तो म्हटला की आईस्क्रीम खायचंय. त्याच्यामुळे एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही इथे थांबलेलो आणि इथे थांबल्यानंतर मला जाणवलं की म्हणतो आपण गावाकडे की सुखसुविधा कमी असतात, तसं काही नाही. जे काही आपल्याला उपयुक्त गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला गावाकडे भेटतात. फक्त माणूस समाधानी असणं महत्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट एक्झॅजरेट करून चालतच नाही. इथे तुम्ही बघताय आम्ही शेताकडे जायला निघालो होतो गावातून. इथे मस्त असा चौक होता. घरी गेल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि कमेंट